एक राजा जन्माला आला नव्हता, तो घडवला गेला होता. त्या घडवणुकी मागे होती एक आई, एक विचार आणि एक ज्वाला. इसवी सन 1630. हा आहे शिवनेरी किल्ला. इथे जन्म झाला एका बालकाचा. पण हा साधा जन्म नव्हता. हा जन्म होता इतिहास बदलणाऱ्या एका योद्ध्याचा. त्या बालकाचं नाव होतं शिवबा, म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज. पण शिवबा फक्त जन्माला आले नव्हते, ते घडवले गेले होते. आई जिजाऊ, ज्यांनी त्यांच्या मनात रुजवले धर्म म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, स्वाभिमान कसा जपावा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहणे म्हणजे काय. रामायण महाभारताच्या कथा ऐकता ऐकता त्यांच्या मनात तयार होत होता एक महान योद्धा. लहान वयातच त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. तलवारबाजी, युद्धकला, रणनीती यांचे धडे ते रोज गिरवत होते. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण त्यांना तयार करत होता एका महान ध्येयासाठी. ते फक्त शिकत नव्हते, ते स्वतःला घडवत होते. त्या काळात भारतावर परकीय सत्ता होती. लोकांवर अन्याय होत होता. हे सगळं पाहून त्या तरुण मनात पेटली एक ज्वाला. आपलं राज्य हवं, स्वराज्य. हा फक्त एक विचार नव्हता, हा होता एक संकल्प. त्या संकल्पातून जन्माला आली एक शक्ती, जी पुढे बनली स्वराज्याची पायाभरणी. हा फक्त एक मुलगा नव्हता, हा होता भविष्यातला छत्रपती. आणि ही सुरुवात होती स्वराज्याच्या इतिहासाची. बालमनात पेरल्या गेलेल्या ह्या स्वराज्याच्या बीजाचा पुढे कल्पवृक्ष कसा झाला, जाणून घेऊ पुढच्या भागात. तर लवकरच उलगडेल या संकल्पाची पुढची कहाणी. जय भवानी, जय शिवराय. अशाच ऐतिहासिक मालिकांसाठी आजच सबस्क्राइब करा.